हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 3. ये त्वक्षरं निर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 4. सन्नियेम इंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्रापुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. परंतु तरीसुद्धा असं असूनही जे अविनाशी, अदृश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अनाकलनीय, अविकारी, अचल आणि नित्य अशाची उपासना करतात, ते सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व भूतमात्रांच्या कल्याणात रममाण असणारे मलाच प्राप्त करतात. भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 2 मध्ये अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिले की माझी सगुण उपासना करणारे भक्त श्रेष्ठ आहेत. असं जरी सांगितलं तरी लगेच त्यांनी निर्गुणाची उपासना करणाऱ्या भक्तांना येथे न्याय दिला आहे. कारण हेही भगवंत श्रींचेच तितकेच तसेच निस्सीम भक्त आहेत. फक्त त्यांचा मार्ग निराळा आहे. आत्मब्रह्म तत्वाच्या शिखरावर कसे आणि कोणत्या बाजूने चढून ते सर करावे हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा, बुद्धीचा, मताचा, तत्वाचा प्रश्न आहे. शेवटी शिखरावर पोहोचणं महत्त्वाचं आहे. मूलतः भगवंत श्री हे एक आत्मब्रह्म तत्व आहे. अविनाशी म्हणजे सतत असणारे आहे. विश्वनिर्माण होण्याआधीपासून ते होते आणि जरी हे विश्व नष्ट झाले तरीही ते आत्मब्रह्म तत्व जसे होते तसेच राहणार आहे. ते अदृश्य आहे. ते इतके सूक्ष्म आहे की त्याहून आणखी काहीही सूक्ष्म नाही. त्यामुळे ते प्रत्यक्ष पाहता येत नाही, ते व्यक्त होत नाही. त्यामधून जे जे व्यक्त झाले आहे, निर्माण झाले आहे, त्यापेक्षा आत्मब्रह्म तत्व पूर्णतः निराळे आहे. ते सर्वत्र व्यापलेले आहे. या ब्रह्मांडात अशी एकही जागा नाही की जेथे आत्मब्रह्म तत्व नाही. ते त्याच्यापासून निर्माण झालेल्या कोणालाही आकलन होण्यासारखे नाही. हे नक्की कसे आहे त्याचा थांगपत्ता लागत नाही. एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की त्यावेळी ती आपल्या इंद्रियांना जशी आकलन झाली त्याप्रमाणे त्यापुरतीच त्या व्यक्तीची आपल्याला ओळख होते. प्रत्यक्ष ती व्यक्ती यापेक्षा निराळीच असते. परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरीही त्या साक्षात्कारापुरताच तो समजतो. पुन्हा साक्षात्कार मिळाला तर आणखी वेगळी ओळख होते. पूर्ण ओळख कधीही होत नाही. आत्मब्रह्म तत्वावर कसलाही परिणाम होत नाही. कूट म्हणजे ऐरण. कितीही घाव घातले तरी ऐरण तशीच राहते. तिच्यावर ठेवलेली वस्तू बदलते. आत्मब्रह्मतत्व अचल आहे. ते सर्वत्र भरगच्च भरलेले आहे. त्यामुळे ते हालचाल करू शकत नाही. हालचाल करून वेगळ्या ठिकाणी जायला रिकामी जागा शिल्लकच नाही. ते नित्य आहे. ते सर्वकाळी आहे, सर्वस्थळी नेहमी आहेच. भगवंत श्रींनी स्वतःच्याच तत्वाची अशी सविस्तर ओळख करून दिली आहे. याचे कारण असे की हे असे गुणातीत आत्मब्रह्म तत्व दुसऱ्या साधकाला गुणरूपाने जाणायला शक्य होत नाही. हे असे आत्मब्रह्म तत्व अशा भक्ताच्या बुद्धीला पटत नाही. जो मूलतःच निर्गुण आहे तो सगुणात समजायला त्याला अवघड जातो. असा भक्त त्याच्या कुवतीनुसार सरळ निर्गुणावरच ध्यान लावतो. जशी सगुण उपासक भक्तांची 3 लक्षणं श्लोक क्रमांक 3 मध्ये भगवंत श्रींनी सांगितली, तशी निर्गुण उपासक भक्ताची 3 लक्षणं येथे भगवंत श्री सांगत आहेत. असा भक्त आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. तो
तो आपल्या इंद्रियांना काबूत ठेवून त्यांना भगवंत श्रींचे चरणी सेवेला लावतो. तो आप-परभाव जाणत नाही. त्याला सर्वाभूती समभाव असतो. तो सर्व समाजाच्या जनकल्याणाकरिता रत असतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंत श्रींकडे पसायदान मागितले. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. भगवंत श्री सांगत आहेत की हा असा भक्त मलाच येऊन मिळतो. इंद्रिय केवळ बाह्यतः काबूत येऊन पुरे पडत नाही, ती अंतर्बाह्य वश व्हावी लागतात. नाहीतर आसक्ती केव्हाही मूळ धरू शकते. यासाठी सर्व समभाव यावा लागतो. मी, माझे अशी किंचित मात्र ही भावना महाप्रमाद घडवू शकते. कारण भगवंत श्री प्रकृतीच्या अतीत आहेत. यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या प्रकृतीवर ताबा संपादन करणे आवश्यक असते. यासाठी सगुणोपासक भक्त आपली इंद्रिय भगवंत श्रींनाच अर्पण करतो. सर्व नातीगोती तो भगवंत श्रींशी जोडतो. या जगतात एका भगवंत श्रींखेरीज त्याला अन्य भाव येतच नाही. तो स्वतःच्या हातात सत्ता ठेवत नाही. देहादी इंद्रियांसह तो भगवंत श्रींचे चरणी उपासन घालून दास होऊन भगवंत श्रींच्या सेवेला बसतो. निर्गुणोपासक भक्त योग उपासनेने आपली इंद्रिय पूर्ण रिकामी करतो, निष्प्रभ करतो, शून्य करतो. तो देहादी इंद्रियांसह स्वतःला निर्गुणात, शून्यात, या विश्वाच्या अतीत त्या आत्मब्रह्म तत्वात स्थित करतो. अशा प्रकारे हे सगुणोपासक आणि निर्गुणोपासक भक्त दोघेही आपापल्या मार्गाने शेवटी भगवंत श्रींना जाऊन मिळतात. परंतु येथे सर्वसामान्य जन जो मार्ग सहज जाणून आचरणात आणू शकतो तो मार्ग भगवंत श्रींनी श्रेष्ठ सांगितला आहे. याचा अर्थ एकापेक्षा दुसरा मार्ग गौण आहे असे समजू नये. जोपर्यंत आपण अहंकार, अहमन्यता सोडत नाही तोपर्यंत भगवंत श्री आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. सगुण उपासना करून स्वतःपासून दूर भगवंत श्रींकडे प्रस्थान ठेवावे किंवा स्वतःच्याच अतीत व्हावे आणि भगवंत श्रींना जाऊन मिळावे. भगवंत श्री ही कोणा एका अज्ञानी किंवा ज्ञानी याची ठेव नाही. भगवंत श्री सर्वांचे आहेत. हा भाव ज्यावेळी चित्तात दृढ झाला त्यावेळीच भगवंत श्री त्याचे होतात. आपण स्वतःला सर्वस्वी पाहू शकत नाही. आपल्या स्वतःच्या देहाचा कितीतरी भाग आपल्याला कधीच दिसू शकत नाही. उदाहरणार्थ पाठ, मुख इत्यादी. यास्तव साक्षात्कारी आत्मतत्वाला पूर्ण पाहू शकत नाही. त्याने जे काही पाहिले तेवढेच तो जाणतो. पूर्ण सत्य जाणणं हे दुरापास्त आहे. यास्तव भक्त आत्मतत्वात विलीन होऊ इच्छितो. सगुणोपासक स्वतःला भगवंत श्रींच्यात पूर्णपणे झोकून देतो. निर्गुणोपासक स्वतः शून्य होऊन भगवंत श्रींच्यात विलीन करून घेतो. भौतिक जगतात प्रेम हेच जीवन असते. प्रेम हा सजीवांचा स्थायी भाव आहे. प्रत्येकात प्रेम हे सतत वाहत असतेच असते. प्रेमाशिवाय जीव असूच शकत नाही. सजीवांचा जन्मच प्रेमामुळे प्रेमातून होतो. जो प्रेम करत नाही तो दुःखात जीवन जगतो. सगुणोपासक हेच भौतिक प्रेम भगवंत श्रींकडे वळवतो. लवकरच या प्रेमाचे भक्तीत, श्रद्धेत रूपांतर होते. निर्गुणोपासक प्रेम वगैरे सर्व भावभावना निरोधाने काबूत आणतो. तो ज्ञानयोगाने भगवंत श्रींचे ज्ञान ज्ञात करून घेतो. शेवटी त्याला ज्ञानाचा त्याग करून श्रद्धेच्या आधारे भक्तीत उतरावे लागते. तेव्हाच त्याला तो स्वतःच आत्मब्रह्मतत्व आहे हे समजते. प्रेम आणि भक्ती अंधच असतात. डोळस प्रेम किंवा डोळस भक्ती ही सावध असते, त्यामुळे मतलबी असते. भगवंत श्रींच्यात झोकून देण्याची क्रिया अशाने होऊ शकत नाही. असे झाल्याशिवाय भगवंत श्री भेटत नाहीत, प्राप्त होत नाही. दृश्य आत्मतत्व हे समुद्राच्या लाटांसारखे आहे. लाटांच्या आतील समुद्राप्रमाणे आत्मतत्व त्यामागे असते. समुद्राच्या लाटा स्वच्छ दिसत असतात. सगुणोपासक या दृश्य लाटात स्वतःला झोकून देतो. आतील सागरात तो केव्हा जाऊन मिळाला ते त्याचे त्याला समजत नाही. निर्गुणोपासक योग साधनेने या लाटांचे आतील समुद्र ज्ञानाने जाणून घेतो.
कठोर परिश्रमाने ध्यान योग साधनेने लाटांचे आतील तत्वात विलीन होतो. सगुण आणि निर्गुण दोघेही आत्मतत्वाला प्राप्त करतात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वांचुनी योगाची ये बळे, अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे, कष्टची तया. हरिओम.